मक्याच्या कणसाचा सीझन चालू झाला आहे आणि त्याच्यापासून भरपूर रेसिपीज बनतात. त्यातलीच एक रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, स्वीट कॉर्न डोसा. डोसा कसा झाला आहे बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मक्याचं कणीस मी उकडून घेतलं होतं, त्याचे दाणे काढून घेतले एका मिक्सरमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये नमक, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि जिरे हे सगळं टाकलं आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं. तर त्याची एक छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. तर ही बघा अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे पेस्टची. त्यानंतर ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बेसनचं पीठ, 2 चमचे रवा घ्यायचा आहे. तुम्हाला जर क्रंची कुरकुरीत असं पाहिजे असेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे रवाच घेतला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये जास्त वेळ असं गोल फिरवायचं, म्हणजे ते छान मिक्स होतं आणि बॅटर छान होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये इनो टाकायचं आहे आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा त्याला हलवून घ्यायचं. त्यानंतर हे असं बॅटर बनतं. तर ह्याचा तुम्ही डोसा टाकू शकता तव्यावर आणि बिलकुल तव्याला चिकटत नाही, काही नाही, स्टिकी अजिबात होत नाही, मस्त छान फुलतो असा तो डोसा. तर तुम्ही बघूच शकताय व्हिडिओमध्ये कसा छान मस्त झाला आहे आणि अजिबात स्टिक नाही झालेला तव्याला. टेस्टी तर खूप लागतो आणि काय सांगू तुम्हाला, मस्त टेस्ट झाली होती त्याची. तुम्ही ह्याचे आप्पे पण बनवू शकता, पण आप्पे बनवताना इनो थोडंसं कमी टाकायचं कारण ते एकदम लुसलुशीत बनतं त्या बॅटर त्यामुळे. सो ट्राय करा एकदा. बाय.